So problems were given for homework. These were the symmetrical figures given in the first presentation. Hollow rectangular section, channel section, symmetrical about x-axis, and symmetrical I section. For all these three, Ix is equal to BD cube external rectangle, external complete rectangle moment of inertia minus hollow rectangle moment of inertia. This formula can be used for all these three figures. तिन्ही फिगरचा मोमेंट ऑफ इनर्शिया या फॉर्म्युल्याने काढता येते. Ix कॅपिटल BD आर द एक्सटर्नल डायमेन्शन्स ऑफ रेक्टँगल. तिन्ही फिगरमध्ये कॅपिटल B, कॅपिटल D, कॅपिटल B, कॅपिटल D या ठिकाणी. आणि इंटरनल डायमेन्शन हॉलो रेक्टँगल डायमेन्शन स्मॉल b स्मॉल d, स्मॉल b स्मॉल d. हा स्मॉल b दोन्ही मिळून होतो. इकडे b/2 आणि हा b/2 आणि हा स्मॉल d. दीज रेक्टँगल्स आर हॉलो पोर्शन्स. आणि Iy चे फॉर्म्युले दिले होते. याला तोच फॉर्म्युला लागतो पॅरलल. db क्यूब एक्सटर्नल रेक्टँगल मोमेंट ऑफ इनर्शिया मायनस इंटरनल रेक्टँगल मोमेंट ऑफ इनर्शिया. या केसमध्ये सुद्धा आय सेक्शनमध्ये वेगळा फॉर्म्युला दिला होता. Iy is equal to summation of db cube divided by 12 of all three rectangles. आय सेक्शनचा Iy काढताना मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वर्टिकल सेंट्रॉइडल ॲक्सिस Iy हा फॉर्म्युला वापरता येत नाही. जसा हॉलो रेक्टँगलला वापरता येते तसा वापरता येत नाही, कारण की इथे पूर्ण हा विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस हा पूर्ण हॉलो रेक्टँगल आहे. या केसमध्ये मात्र आय सेक्शनमध्ये विथ रिस्पेक्ट टू वर्टिकल ॲक्सिस हा पूर्णच्या पूर्ण हॉलो नाही आहे. मधात ही वेब प्लेट आहे, एक रेक्टँगल आहे. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला वापरता येत नाही. त्याच्याऐवजी तिन्ही रेक्टँगलचा Iy काढायचा आणि त्याची बेरीज करायची. समेशन ऑफ db क्यूब डिवायडेड बाय 12 ऑफ ऑल थ्री रेक्टँगल्स. आणि या चॅनल सेक्शनचा काही रेडीमेड फॉर्म्युला नाही आहे, बिकॉज इट इज नॉट सिमेट्रिकल अबाउट वर्टिकल ॲक्सिस. त्याचा पहिले एक्स बार काढावं लागेल, ते आपण पुढे पाहणार आहोत. तर असे 3 सिमेट्रिकल सेक्शन दिले होते आणि त्याच्याशी संबंधित प्रॉब्लेम दिले होते. हा पहिला प्रॉब्लेम एकदमच सिंपल होता. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सॉलिड रेक्टँग्युलर सेक्शन 40 mm वाइड and 60 mm deep about its centroidal x and y axis. त्याचे आन्सरही दिलेले होते तुम्हाला. सरळ सरळ फॉर्म्युले वापरायचे होते. विड्थ वाईड म्हणजे विड्थ दिलेली होती रेक्टँगलची 40 mm आणि डेप्थ कॅपिटल D 60 mm. सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिस, सेंट्रॉइडल वाय ॲक्सिस, त्याच्यावर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. तर सिंपल फॉर्म्युला आहे BD क्यूब अपॉन 12 आणि DB क्यूब डिवायडेड बाय 12. बहुतेकांनी केलं असेल. Ix इज इक्वल टू BD क्यूब डिवायडेड बाय 12. B 40 आहे आणि D 60 आहे. फक्त याच्यात व्हॅल्यूज टाकायच्या आहेत या फॉर्म्युल्यामध्ये. 40 इंटू 60 क्यूब डिवायडेड बाय 12. कॅल्क्युलेटरवर आन्सर येईल तुमचं 720 इंटू 10 टू द पॉवर 3 mm टू द पॉवर 4 किंवा 0.72 इंटू 10 टू द पॉवर 6 mm टू द पॉवर 4 किंवा 72000 mm टू द पॉवर 4. अशा प्रकारचा आन्सर येईल Ix. Iy त्याचप्रमाणे DB क्यूब डिवायडेड बाय 12. 60 इंटू 40 क्यूब. D is 60 vertical dimension and B width horizontal dimension cube divided by 12. It is 320 into 10 to the power 3 mm to the power 4. बहुतेकांचं आलं असेल आन्सर ज्यांनी सोडवलं आहे त्यांनी.
Yes, sir. Yes, sir. ओके. सेकंड सर हे प्रॉब्लेम. लेक्चर YouTube वर टाकणार आहे ना? हो. Yes, खबर sir. तू सोडतोय का? बहुतेक मी यूट्यूबवर जेवढे रेकॉर्ड झाले काही अडचण नाही आली तर टाकणारच आहे. खबर लेक्चर अटेंड करायला वेळ नाही का? नाही सर, तसं नाही, ते म्हणजे रिव्हिजन साठी. नाही नाही, ते टाकणारच आहे जेवढं शक्य झालं तेवढं. पण गॅरंटी नसते सगळं रेकॉर्ड होईल की नाही. इथं अडचणी येतात मधामधा. आता माझं एक कॉम्प्युटरवर होत नव्हतं रेकॉर्डिंग, म्हणून आता हे दुसऱ्या कॉम्प्युटरवर चालू केलं आहे. ते आता बरोबर होते की नाही पाहतोय. झालं तर टाकून देईल. आता हा दुसरा प्रॉब्लेम. ए हॉलो स्क्वेअर हॅज इनर डायमेन्शन्स a into a. स्क्वेअर आहे a into a and outer dimensions are 2a by 2a, म्हणजे width 2a, depth 2a, दोन्ही डायमेन्शन सारखे. रेक्टँगलची स्पेशल केस म्हणजे स्क्वेअर. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिस किंवा सेंट्रॉइडल वाय ॲक्सिस किंवा डायगोनल. तिन्हींचं उत्तर सारखंच येते, तोच फॉर्म्युला लागते. सो दिस इज द स्क्वेअर सेक्शन. इंटरनल हॉलो स्क्वेअर जो आहे त्याचे डायमेन्शन आहे ए बाय ए. हा हॉलो रेक्टँगल आहे, सॉरी स्क्वेअर आहे आतमध्ये. आणि आपला एरिया फक्त एवढा आहे, शेडेड जो दाखवला आहे कलर्ड. आणि एक्सटर्नल डायमेन्शन आहे 2a 2a. तर अगेन रेक्टँगलचाच फॉर्म्युला वापरायचा आहे तुम्हाला. Ix इज इक्वल टू एक्सटर्नल स्क्वेअर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे बीडी क्यूब डिवायडेड बाय 12 मायनस hollow rectangle moment of inertia. Here it is hollow square BD cube divided by 12. So it is 2a external dimension capital B, फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे हा 2a आहे आणि कॅपिटल D सुद्धा 2a आहे. त्याच्यामुळे 2a मल्टिप्लाइड बाय 2a क्यूब मायनस हॉलो स्क्वेअर a इंटू ब्रॅकेट a क्यूब कंप्लीट डिवायडेड बाय 12. तर आता हा 2चा क्यूब, बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 आणि हे 2 16, 8 दोन्ही 16, 16 ए क्यूब आणि हा ए रेस टू 4. ए रेस टू पॉवर 4, 16 ए टू द पॉवर 4 मायनस ए क्यूब आणि हा ए टू द पॉवर 4, म्हणजे 16 ए टू द पॉवर 4 मायनस ए टू द पॉवर 4. So it comes out to 15a to the power 4 divided by 12. हा इथे व्हॅल्यू आली. हे दिस इज द आन्सर. और यू कॅन गो वन मोर स्टेप. या 12ने डिवाइड केलं या 15ला, तर इट कम्स आउट टू 1.25 a to the power 4. आन्सर इथेही थांबले तुम्ही तर चालते. 15a to the power 4 divided by 12 और हा भागाकार करून 1.25 a to the power 4. मी युनिट मुद्दाम लिहिलं नाही आहे इथे. इट मे बी इन mm, इट मे बी इन मीटर. मीटरमध्ये असेल तर मीटर टू द पॉवर 4, mm मध्ये असेल तर mm टू द पॉवर 4 किंवा सेंटीमीटरमध्ये असेल तर सेंटीमीटर टू द पॉवर 4. आता या स्क्वेअरचा येस स्क्वेअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्ही अबाउट एक्स ॲक्सिस काढा किंवा अबाउट वाय ॲक्सिस काढा, सेम व्हॅल्यू येईल. किंवा अबाउट डायगोनल जरी काढला तुम्ही तरी तुम्हाला हीच व्हॅल्यू मिळेल. फॉर्म्युला हाच लागेल. म्हणजे ॲक्च्युली हा बी इंटू डी क्यूबच्या ऐवजी दोन्ही डायमेन्शन सारखं असल्यामुळे बी टू द पॉवर 4 मायनस स्मॉल बी टू द पॉवर 4 असाही लिहिता येतो. मी मुद्दामून रेक्टँगलचाच लिहिला आहे, कारण की स्क्वेअर इज अ स्पेशल केस ऑफ रेक्टँगल. सो दिस वॉज सेकंड प्रॉब्लेम. थर्ड, डिटरमाइन द मोमेंट ऑफ सर तो प्रॉब्लेम हां बोल. तो प्रॉब्लेम परत एकदा एक्सप्लेन करा ना सर. कोणता? हा स्क्वेअरचा. हो. हां, स्क्वेअरचा हा प्रॉब्लेम पाहायच्या आधी इथे हा पहा. हा रेक्टँगलचा आपण पाहिलेला आहे ऑलरेडी. आता फक्त या रेक्टँगलमध्ये फरक काय होणार आहे? स्क्वेअर म्हणजे हा B40 आहे आणि हा D सुद्धा जर 40 केला तर दॅट विल बी ए स्क्वेअर. त्याच्यामुळे
स्क्वेअर आणि रेक्टँगल असं वेगळं करायची गरज नाही आहे, तोच फॉर्म्युला लागू होतो. तर हा हॉलो स्क्वेअर हॅज इन्नर डायमेन्शन, हॉलो म्हटलेला आहे पहा, म्हणजे मधातला जो स्क्वेअर पोकळ आहे रिमूव्ड. हॉलो स्क्वेअर हॅज इन्नर डायमेन्शन ए इंटू ए अँड आउटर डायमेन्शन 2a इंटू 2a. हे डायमेन्शन्स प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत आणि त्यानुसार फिगर काढलेली आहे पहा. 2a हॉरिझॉन्टल आणि 2a वर्टिकल. एक्सटर्नल डायमेन्शन्स. इंटरनल स्मॉल a, डेप्थ स्मॉल a. तर हा स्मॉल ए आणि स्मॉल ए. सेंट्रॉइड बरोबर मधोमध राहील. सेंट्रॉइडमधून पास होणारी एक्स ॲक्सिस, सेंट्रॉइडमधून पास होणारी वाय ॲक्सिस. आता इथे फॉर्म्युला मी मुद्दाम तोच वापरला आहे पा रेक्टँगलचा. आय एक्स इज इक्वल टू बी डी क्यूब मायनस बी डी क्यूब. एक्सटर्नल डायमेन्शन्स आणि इंटरनल डायमेन्शन. तुम्हाला स्क्वेअर करता हा फॉर्म्युला असाही लिहिता येईल बी टू द पॉवर 4, कारण की बी आणि डी सारखाच आहे. हा बी क्यूब आणि हा बी घेतला, दोन्ही डायमेन्शन सारखेच असल्यामुळे बी टू द पॉवर 4 मायनस स्मॉल बी टू द पॉवर 4 डिवायडेड बाय 12 असा सुद्धा लिहिता येईल. रेक्टँगलचा लिहा किंवा स्क्वेअरचा वेगळा करा, काही फरक पडत नाही. फक्त फरक पडला आहे हे दोन्ही डायमेन्शन सारखे आहे, हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल. सो त्याच्यात फक्त व्हॅल्यूज ठेवल्या आहेत पहा. बीच्या जागेवर कॅपिटल बी आहे तुमचा 2a आणि कॅपिटल डी आहे 2a. त्याच्यामुळे 2a मल्टिप्लाइड बाय 2a क्यूब मायनस हॉलो स्क्वेअर. हॉलो स्क्वेअरचे डायमेन्शन हॉरिझॉन्टल a आणि वर्टिकल a, हा हॉलो पोर्शन आहे. त्याच्यामुळे मायनस a इंटू ब्रॅकेट a क्यूब ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 12. आता याला फक्त सॉल्व करायचं आहे. फक्त हे कॅल्क्युलेटरनी होणार नाही, तुम्हाला करावं लागेल. 2चा क्यूब, 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 गुणिला हे 2, 8 दुनी 16, 16 आणि सोबत 1चा क्यूब म्हणजे a क्यूब आणि गुणिला हा a टू द पॉवर 4, म्हणजे ही टर्म येते तुमची पूर्ण 16a टू द पॉवर 4 मायनस a टू द पॉवर 4 3 आणि हा 1 a टू द पॉवर 4, म्हणजे 16 मायनस 1 15a to the power 4 divided by 12. So it comes out to 15a to the power 4 divided by 12, or it is 1.25a to the power 4. Calculator वर 15 divided by 12 करून पहा, it will be 1.25 आणि हा a to the power 4 तसाच 1.25a to the power 4. हां, तुला काही अडचण आहे आता याच्यात ते विचार. नाही सर, समजला. ओके. हो. Next, determine the moment of inertia of an symmetrical I section about y-axis having the following details: top flange 160 mm into 12 mm, bottom flange 160 mm into 12 mm. ह्या सारख्याच असायला पाहिजे, कारण की इथे म्हटलं आहे सिमेट्रिकल आय सेक्शन. सिमेट्रिकल नसेल तर ह्या वेगळ्या राहू शकतात, टॉप आणि बॉटम फ्लेंज. सिमेट्रिकल म्हटलं तर दोन्ही सारख्या. अँड वेब 200 mm इंटू 10 mm. आता आय सेक्शन तुम्हाला कॅपिटल आय लिटर कसा लिहितात ते तुम्हाला माहीत आहे, त्याप्रमाणे फिगर काढली आहे इथे. ही आय सेक्शनची फिगर. ही टॉप फ्लेंज, त्याला नंबर 1 दिला आहे मी, रेक्टँगल. हा बॉटम फ्लेंज, याला नंबर 2 दिलेला आहे पहा. आणि ही या दोघांना जोडणारा मधातला वेब. ॲक्च्युली हा स्टीलचा मेंबर असतो, स्टील मेंबर, त्याचा हा सेक्शन आहे. आणि या प्लेनला परपेंडिक्युलर जी असते त्याचं ते तिसरं डायमेन्शन असते, लेंथ. सो इट इज द सेक्शन ऑफ ए स्टील मेंबर. आय सेक्शन मेंबर म्हणतात त्याला. इंडियन स्टँडर्ड ISMB किंवा ISWB असे त्याचे नावही असतात. ते डिटेलमध्ये जायची गरज नाही आपल्याला सध्या.
पण हे स्टील सेक्शन अवेलेबल असतात आणि कुठल्याही तुम्ही इंडस्ट्रीमध्ये किंवा रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला हे पाहायला मिळतात. किंवा रेल्वेचा जो ट्रॅक असतो तो सुद्धा असाच असतो जर बारकाईने पाहिला तर, फक्त त्याची टॉप फ्लेंज अशी न राहता थोडीशी लहान असते आणि अशी कॉर असते अशी अशी. तर तो अनसिमेट्रिकल आय सेक्शन असतो विथ टॉप फ्लेंज कॉर्ड. सो फ्रॉम दिस डायमेन्शन दिलं आहे त्यांनी 160/12 फ्लेंजचे. सो दिस इज 160 अँड थिकनेस ऑफ फ्लेंज इज 12 mm. त्याचप्रमाणे बॉटमचं सुद्धा इथे जर तुम्ही पाहिलं तर हा 160 येईल. 160 इथून जर घेतला तुम्ही हा, सो दिस विल बी 160. This will be 160 and this will be 12 इथपर्यंत. So this dimension is 12. वरच्या प्रमाणेच वरची फ्लेंज जशी आहे तशीच ही पण राहील 160/12. and then वेब, ही जी वेब आहे वर्टिकल, दिस इज 200 mm डीप. वर्टिकल त्याचे डायमेन्शन आहे 200 आणि हॉरिझॉन्टल हा जो डायमेन्शन आहे दिस इज 10 mm. हे इथे दाखवलेलं आहे पहा 10 mm. असे हे 3 रेक्टँग्युलर डायमेन्शन्स आहे. आता याच्यात जर तुम्ही बरोबर पाहिलं तर हा 200. आवाज नाही येते सर, आवाज नाही येते सर. सर हॅलो आलाय सर आवाज नाही येते. हॅलो 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 आवाज नाही येते. एक मिनिट. हॅलो हर्षल हॅलो आला. हॅलो सर आवाज नाही येते. एक मिनिट. येतोय सर आता. आला आवाज आला. हॅलो हो सर. हो सर ओके. हा येतोय सर. हा आणि पॉइंटर दिसतोय का तुम्हाला? तो सध्या ब्लॅक पॉइंटर दाखवलाय तो. येस. ओके मग मी हो दिसतोय सर. हां ठीक आहे. सो आता हा 200 mm आहे पहा. वेब 200 mm, त्याच्यावरती हे 12 mm आणि खाली 12 mm. सो इट टोटल डेप्थ इज 224 mm. 200 + 12 + 12 224 mm अँड विड्थ इज 160. याची वेबची थिकनेस 10 mm आहे. तर या 160 मधून हे 10 गेले मधातले तर 150 राहते. म्हणजे इकडं 75 आणि इकडे 75. 75 75 हे झाले हॉलो. b/2 हा झाला b/2, स्मॉल b/2 आणि हा स्मॉल b/2. म्हणजे टोटल किती होईल? बी 75 + 75 150. सो त्याप्रमाणे नाही आपल्याला आय एक्स काढायचं नाही त्याच्यामुळे त्याचं काम नाही आहे, पण ते आय एक्स काढण्याकरता कामात येतात हे डायमेन्शन 75 70. आपल्याला आय वाय विचारलेला आहे. सो आय वाय करता मी फॉर्म्युला दिला आहे तुम्हाला पहा. आय वाय इज इक्वल टू समेशन ऑफ db³ / 12 ऑफ ऑल 3 रेक्टँगल्स. एक लक्षात ठेवा, जेव्हाही आय वाय काढता तुम्ही हा फॉर्म्युला वापरता तेव्हा लक्षात ठेवायचं त्या रेक्टँगलचं व्हर्टिकल डायमेन्शन म्हणजे डी आणि हॉरिझॉन्टल डायमेन्शन म्हणजे बी. फक्त एवढं लक्षात ठेवा. डी म्हणजे व्हर्टिकल डायमेन्शन, बी म्हणजे हॉरिझॉन्टल डायमेन्शन. तो रेक्टँगल कसाही असो मग. सो आय वाय इज इक्वल टू IY1 + IY2 + IY3. IY1 म्हणजे या टॉप रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय वाय. IY2 म्हणजे या बॉटम रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया IY2. आणि हा तिसरा जो आहे तो वेबचा मोमेंट ऑफ इनर्शिया IY3. तर IY3 काढताना लक्षात घ्या डी खूप मोठा आहे 200 आणि बी एकदम लहान आहे. हॉरिझॉन्टल डायमेन्शन 10 mm आहे. हे बरोबर आता ऑब्झर्व करा. आणि या पहिल्या आणि दुसऱ्याचा सारखाच येणार आहे कारण की डायमेन्शन सारखेच आहे. सो फॉर फर्स्ट रेक्टँगल db³ / 12 प्लस सेकंड रेक्टँगल db³ / 12 प्लस थर्ड रेक्टँगल db³ / 12. सो व्हॅल्यूज फक्त मी लिहिलेले आहे तिथे पहा. पहिला टॉप रेक्टँगल d इज 12 अँड b इज 160. db³ / 12
12 इंटू 160 क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस दुसऱ्याचाही तेवढाच येईल 12 इंटू 160 क्यूब डिवायडेड बाय 12, कारण की दुसरा सुद्धा तसाच आहे. हा 12 डी इज 12 इंटू बी क्यूब 160 क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस 200 इंटू 10 क्यूब डिवायडेड बाय 12, कारण की तुम्हाला आधीच सांगितलं आहे डी इज व्हर्टिकल डायमेन्शन, बी इज हॉरिझॉन्टल डायमेन्शन, आडवं. सो व्हर्टिकल डायमेन्शन आहे तिसऱ्या रेक्टँगलचं व्हर्टिकल डायमेन्शन 200 mm अँड हॉरिझॉन्टल डायमेन्शन आडवं डायमेन्शन आहे 10 mm. सो इट इज 200 इंटू 10 क्यूब डिवायडेड बाय 12. जस्ट कॅल्क्युलेटर हातात घेतलं तर याचं उत्तर येते 8.21 इंटू 10 to the power 6 mm to the power 4. ओके. यस सर. हां, तिन्ही आय वायची बेरीज म्हणजे कंप्लीट आय सेक्शनचा आय वाय. त्याचं कारणही मी तुम्हाला सांगितलं होतं, पुन्हा एकदा रिपीट करतो पहा. हा फॉर्म्युला का बरं वापरता येतो असा, या तिन्ही रेक्टँगलचे सेंट्रॉइड आणि कंप्लीट आय सेक्शनचा सेंट्रॉइड हे सगळेच्या सगळे त्या सेंट्रॉइडल वाय ॲक्सिसवर आहेत, कुठेही शिफ्ट झाले नाही इकडे तिकडे, बिकॉज द सेक्शन इज सिमेट्रिकल अबाउट वाय ॲक्सिस. आणि त्याच्यामुळे हा फॉर्म्युला वापरता येतो सिमेट्रिकल किंवा अनसिमेट्रिकल आय सेक्शन करता आय वाय करता वापरता येतो. कारण की अनसिमेट्रिकल आय सेक्शन म्हणजे फरक काय पडेल, फक्त ही बॉटम फ्लेंज थोडीशी विड्थ जास्त असेल किंवा कमी असेल, दोन्ही सारख्या नसेल टॉप आणि बॉटम फ्लेंज, त्याला म्हणतात अनसिमेट्रिकल आय सेक्शन. बट अगेन इट रिमेन्स सिमेट्रिकल अबाउट वाय ॲक्सिस. अनसिमेट्रिकल जरी असला तरी विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस इट इज सिमेट्रिकल. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला वापरता येतोच आपल्याला, समेशन ऑफ डी बी क्यूब डिवायडेड बाय 12. नेक्स्ट प्रॉब्लेम. फाइंड the moment of inertia of a solid circular section having diameter 100 mm about its centroidal z axis. हे मी सॉल्व करायला नव्हतं पाहिजे तसं, तुम्ही सगळ्यांनी केलं असेल ज्यांनी प्रयत्न केला आणि उत्तरही आलं असेल. सो दिस इज सर्कल ऑफ डायमीटर 100 mm, centroidal x axis, centroidal y axis and centroidal z axis which is perpendicular to the plane of circle. आणि आपल्याला आय झेड काढायचा आहे, त्याचा रेडीमेड फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. सो आय झेड इज इक्वल टू पाय डी टू द पॉवर 4 डिवायडेड बाय 32. सो इट इज इक्वल टू पाय इंटू 100 टू द पॉवर 4. डायमीटर 100 आहे, 100 टू द पॉवर 4 डिवायडेड बाय 32. सो इट कम्स आउट टू 9.82 इंटू 10 टू द पॉवर 6 mm टू द पॉवर 4. एकदम सिंपल प्रॉब्लेम. सर 9.24 आला माझा. 9.24 इंटू 10 raised to 6. असं कसं येऊ शकतं? पायची व्हॅल्यू काय घेतली? पायच घेतली सर. अच्छा, कॅल्क्युलेटरवरचा पाय. येस येस. मग नाही यायला पाहिजे, एवढीच यायला पाहिजे 9.82 इंटू 10 टू द पॉवर 6. तू डायमीटरवरून रेडियस तर नाही काढली काही? नाही, तरी तेवढंच यायला पाहिजे. नाही सर. पुन्हा एक वेळा करून पाहायचे, बहुतेक 9.82च येते. एक मिनिट. सर हेच येतंय 9.82 करून पाहिलं ना? तेच येतं सर. मी करायची गरज नाही आहे ना? हो सर. नाही सर. कॅल्क्युलेटर नाही, आहे, सर. माझ्याजवळ कॅल्क्युलेटर आहे. कंटिन्यू. हां, ज्याचं नाही आलं त्यांनी चेक करा. एवढंच यायला पाहिजे. थोडासा यात दुसऱ्या डिजिटमध्ये फरक पडला तर पडला, थोडासा पायची व्हॅल्यू वेगळी घेतली तर 9.78 वगैरे येईल. अजून काय होणार आहे? 9.24 नाही येऊ शकत. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम. Determine the moment of inertia of a C section, channel section or C section. याला म्हणतात channel section or C section about x axis having the following details. Flanges 160 by 12 and wave 200 into 10 mm. Total depth is 224 mm. हा सिमिलर आहे, आय सेक्शन सारखाच आहे, फक्त ही वेब थोडीशी बाजूला सरकवली एंडला, मधात न ठेवता. आय सेक्शनचाच वेगळा प्रकार आहे. डायमेन्शन तेच आहे 160 mm, बॉटमचा सुद्धा 160 mm, थिकनेस 12 mm दोन्ही फ्लेंजेसचा. आणि ही व्हर्टिकल वेब आहे, त्याचे डायमेन्शन 200 by 10 mm.
आता इथे आय एक्स काढायचा आहे. हा 160 आहे पहा, आणि वेब 10 mm ची आहे, म्हणजे 160 मायनस 10 केलं तर या हॉलो रेक्टँग्युलर पोर्शनची विड्थ मिळते 150 mm, आणि हॉलो रेक्टँगलची डेप्थ आहे 200 mm स्मॉल डी, आणि स्मॉल बी 150. पूर्ण रेक्टँगल जर कन्सिडर केला हा, तर त्याचे आउटर डायमेन्शन येतात बी इज 160 mm अँड डी इज 224 mm. यालाही सिंपल फॉर्म्युला वापरायचा होता आय एक्स काढण्याकरता. आय एक्स इज इक्वल टू कॅपिटल बी डी क्यूब, म्हणजे एक्सटर्नल रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कंप्लीट रेक्टँगलचा, मायनस हॉलो रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया बी डी क्यूब, स्मॉल बी डी क्यूब डिवायडेड बाय 12. फक्त याच्यात व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत पहा. 160 हा इथं फिगरप्रमाणे कॅपिटल बी 160 आणि कॅपिटल डी 224, 160 इंटू 224 क्यूब, मायनस स्मॉल बी हा आत्ताच तुम्हाला इथे सांगितलं हा 150 आलेला आहे आपला, कारण की 160 मायनस 10, सो इट इज 150. 150 इंटू डेप्थ स्मॉल डी 200 क्यूब डिवायडेड बाय 12. So it comes out to 49.86 into 10 to the power 6 mm to the power 4. Okay. Symmetrical section ready-made Okay, formula. Okay, next problem. Find the moment of inertia of a solid rectangular section. तेच dimension आहे पहा, 40 mm wide and 60 mm deep about its smaller side. आता हे दुसरं जे लेक्चर घेतलं होतं त्याच्यातलं होमवर्कचं प्रॉब्लेम आहे, दुसऱ्या लेक्चरमधलं. सो रेक्टँगल 40 mm बाय 60 mm. आता यामध्ये विचारलेलं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स स्मॉलर साईड. आता या रेक्टँगलला दोन साईड आहेत, 40 mm ची एक साईड आहे आणि दुसरी 60 mm ची आहे. त्या 40 mm ची जी साईड आहे त्या ॲक्सिसवर मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे आहे, म्हणजे अबाउट बेस ॲक्सिस. तुम्ही ही ॲक्सिस इथं घ्यायच्याऐवजी इथे टॉपला घेतली असती तरी काही फरक पडला नसता. इथे टॉपला दाखवू शकता तुम्ही ॲक्सिस, म्हणजे स्मॉलर साईड ही सुद्धा आहे आणि ही सुद्धा आहे, कोणत्याही एका ठिकाणी दाखवला तर चालेल. सो मी याला नाव दिलं आहे बी बी, ॲक्सिस बी बी. तर आता थोडक्यात हे पॅरलल ॲक्सिस थिअरमचं प्रॉब्लेम आहे, कारण की याच रेक्टँगलचा आपण आय एक्स ऑलरेडी काढलेला आहे. आता तो फक्त आय एक्स या एक्स ॲक्सिसवरून बी ॲक्सिसवर ट्रान्सफर करायचा आहे युझिंग पॅरलल ॲक्सिस थिअरम. आणि त्याच्याकरता हां, पॅरलल ॲक्सिस थिअरमचं एक्झाम्पल कसं ओळखणार? पॅरलल ॲक्सिस थिअरमचं एक्झाम्पल कसं ओळखणार? एक तर प्रॉब्लेममध्ये बहुतेक तुम्हाला सेंट्रॉइड ॲक्सिसवर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असतो. सेंट्रॉइडल ॲक्सिसवर जर काढायचा असेल तर तो अशी सिंपल फिगर दिलेल्या असेल तर तो डायरेक्ट फॉर्म्युले तुम्हाला दिलेले आहेत. आता जसा हा रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस ॲक्सिस विचारला आहे, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्ही पॅरलल ॲक्सिस थिअरम काढून काढा किंवा डायरेक्ट फॉर्म्युला वापरून काढा, डझंट मॅटर. पण हे प्रॉब्लेम आहे पॅरलल ॲक्सिस थिअरम. तुम्ही कसं काढता? आता ॲक्च्युली आय बेस या ॲक्सिसवर मोमेंट ऑफ इनर्शिया रेक्टँगल काढायचा रेडीमेड फॉर्म्युलासुद्धा तयार होतो, पण तो पॅरलल ॲक्सिस थिअरमवरूनच होतो. सेंट्रॉइडल ॲक्सिस सोडून दुसऱ्या कुठल्याही ॲक्सिसवर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर त्याच्याकरता आपण पॅरलल ॲक्सिस थिअरम वापरतो. एवढं थोडक्यात सांगू शकतो मी. या एक्स ॲक्सिसवरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आता बी ॲक्सिसवर पाहिजे, म्हणजे त्याला एक्सवरून बीवर ट्रान्सफर करायचं आहे. दिसतंय तुला दोन्ही पॅरलल ॲक्सिस, म्हणजेच पॅरलल ॲक्सिस थिअरम वापरायचं आहे. ओके ओके. सो याचा आय एक्स पहिले बी डी क्यूब अपॉन 12 हा आपण ऑलरेडी काढलेला आहे.
40 into 60 cube divided by 12, 720 into 10 to the power 3 mm to the power 4. आता फक्त याला x वरून b वर ट्रान्सफर करायचं आहे. त्याच्यासाठी या दोन ॲक्सिसमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स तुम्हाला पाहिजे आहे. ते परपेंडिक्युलर डिस्टन्स हा सेंट्रॉइडल ॲक्सिस असल्यामुळे आणि रेक्टँगल असल्यामुळे हा 60च्या ऐवजी हा 30 होईल. इथून इथपर्यंत हाफ ऑफ 60 म्हणजे हे 30 mm होईल. या 30 mm वर ट्रान्सफर करायचं आहे. सो युजिंग पॅरलल ॲक्सिस थिअरम आय बी, आता हा बेस ॲक्सिस आय बी इज इक्वल टू आय एक्स जो आपण ऑलरेडी काढलेला आहे आणि या दोन ॲक्सिस एकमेकाला पॅरलल आहेत, प्लस ए इंटू एच स्क्वेअर. ए म्हणजे रेक्टँगलचा एरिया कारण की त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया ट्रान्सफर करायचा आहे, मल्टिप्लाइड बाय h square. h is the perpendicular distance between the two axes. हे distance h, and this h will be 30 mm. Okay, हे 30 mm येईल h कारण की हे d 60 mm आहे. सो आय एक्स आपण ऑलरेडी काढलेला आहे, 720 इंटू 10 टू द पॉवर 3 प्लस रेक्टँगलचा एरिया 40 इंटू 60 सगळ्यांना माहीत आहे, मल्टिप्लाइड बाय एच स्क्वेअर 60 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेशन करा. यू विल गेट द आन्सर 2.88 इंटू 10 टू द पॉवर 6 mm टू द पॉवर 4. सो दिस इज मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बेस ॲक्सिस. याचा रेडीमेड फॉर्म्युला सुद्धा आहे. बेस ॲक्सिसवर जर मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर बी डी क्यूब डिवायडेड बाय 3. तो आला या पॅरलल ॲक्सिस थिअरमवरून. बी डी क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस बी इंटू डी असा काढता येतो तो पहा पॅरलल ॲक्सिस थिअरमवरून. प्लस इथे केलं, सॉरी इथे लिहिण्यापेक्षा इथे लिहितो आय बी इज इक्वल टू. सर ए कसा काढला सांगा ना. कोणता? हा ए ना. ए इज द एरिया ऑफ रेक्टँगल 40 मल्टिप्लाइड बाय 60. रेक्टँगलचा एरिया बी इंटू डी. असे फॉर्म्युले विसरू नको, शाळेत शिकलाय. रेक्टँगलचा एरिया, सर्कलचा एरिया, सेमी सर्कलचा एरिया, स्क्वेअरचा एरिया, फॉर्म्युले पाठ पाहिजे सगळे. विसरायची गोष्टच नाही आहे ती. तू PhD जरी करायला गेला तर हे कामात पडेल तुला. ए इज द एरिया ऑफ रेक्टँगल, बी इंटू डी या रेक्टँगलचा एरिया. ठीक आहे. 40 इंटू 60 हा एरिया आहे, मल्टिप्लाइड बाय एच स्क्वेअर. ब्रॅकेटमध्ये लिहिला आहे एच 60/2 त्याचा स्क्वेअर. तर मी जस्ट रेडीमेड फॉर्म्युला तुम्हाला सांगायचा होता. इट इज बी डी क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस हा पॅरलल ॲक्सिस पहा इथे, प्लस बी इंटू डी इंटू एच स्क्वेअर. एच म्हणजे काय येईल तुमचं d/2 ब्रॅकेट स्क्वेअर. दिस विल कम. सो दिस इज बी इंटू डी स्क्वेअर म्हणजे बी डी क्यूब होईल आणि डिवायडेड बाय 2चा स्क्वेअर म्हणजे 4 होईल. 4 आणि 12चा LCM 4 त्रिक 12 म्हणजे इथे हा येईल 3 बी डी क्यूब आणि हा बी डी क्यूब 4 बी डी क्यूब divided by 12. So it comes out to b d cube divided by 3. तर हा रेडीमेड फॉर्म्युला वापरूनही तुम्ही आय बेस काढू शकता बी डी क्यूब अपॉन 3. किंवा हा लक्षात नसेल ठेवायचा, मेमरीला जास्त त्रास नसेल द्यायचा तर यूज पॅरलल ॲक्सिस थिअरम. यू विल गेट द आन्सर. काढून पहा, या फॉर्म्युल्यानी सुद्धा काढून पहा. तुम्हाला एवढंच आन्सर मिळाला पाहिजे. 2.88 इंटू 10 टू द पॉवर 6 mm टू द पॉवर 4. ओके. सो नेक्स्ट तेच स्क्वेअरचं प्रॉब्लेम.
A hollow square has inner dimensions a into a, outer dimension 2a into 2a. Find the moment of inertia about the outer side. पहा किती मोठं आन्सर आलाय. आपला आधीच्या प्रॉब्लेमचा आलं होतं 1.25 a to the power 4 x ॲक्सिस वरचा. नाव दिस इज अबाउट बेस ॲक्सिस. अगेन सेम तेच करायचं आहे आपल्याला. आय एक्स आपल्याला माहीत आहे. यू हॅव टू ट्रान्सफर इट फ्रॉम एक्स ॲक्सिस टू बी ॲक्सिस आणि त्याच्याकरता एच जो आहे तो हा ए राहील, कारण की हे व्हर्टिकल डायमेन्शन पहा किती आहे 2a आणि सेंट्रॉइडल ॲक्सिस बरोबर मधोमध असते, म्हणजे हे डायमेन्शन होईल तुमचं हाफ ए होईल हे डायमेन्शन. हॉलो स्क्वेअरचा एरिया तुम्हाला काढता येते. बाहेरच्या स्क्वेअरचा एरिया 2a मल्टिप्लाइड बाय 2a म्हणजे 4a स्क्वेअर होईल, मायनस आतल्या रेक्टँगलचा एरिया स्क्वेअरचा एरिया a इंटू ए स्क्वेअर 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, तर हा येईल 3a स्क्वेअर एरिया इंटू एच स्क्वेअर. तेवढं तुम्हाला एक्समध्ये ॲड करायचं आहे आय एक्समध्ये. सो अगेन आय एक्स पहिले काढून घेतला, तोच जुन्या पद्धतीने आपण काढला होता. 15a टू द पॉवर 4 डिवायडेड बाय 12 हा आपण ऑलरेडी काढलेला आहे. नाव आय बेस using parallel axis theorem im is equal to ix plus ah square. आता इथे m axis म्हणजे b axis आहे. सो इट इज ib is equal to ix plus ah square. पॅरलल ॲक्सिस थिअरम. ए म्हणजे हॉलो रेक्टँगलचा एरिया, ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया ट्रान्सफर करून राहिलो आपण त्याचा एरिया. सो आय एक्स इज 1.25 a टू द पॉवर 4 ऑलरेडी काढलेला आहे आपण, हा वरतीच दिसतो आहे इथे, प्लस एरिया ऑफ हॉलो रेक्टँगल आउटर स्क्वेअर 2a इंटू 2a मायनस हॉलो a इंटू a ब्रॅकेट कंप्लीट मल्टिप्लाइड बाय एच स्क्वेअर. एच म्हणजे इथे फिगरमध्ये दाखवला आहे पहा, एच इज इक्वल टू ए, सो ए स्क्वेअर. आता हा काय होईल, बेदोन्ही 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर म्हणजे 3a स्क्वेअर येईल. या ब्रॅकेटची किंमत 3a स्क्वेअर गुणिला ए स्क्वेअर म्हणजे 3a टू द पॉवर 4. या सगळ्यांची किंमत येईल 3a टू द पॉवर 4 प्लस 1.25 a टू द पॉवर 4 म्हणजे 4.25. 1.25 a to the power 4 plus 3a to the power 4, so it is equal to 4.25 a to the power 4. फक्त हे कॅल्क्युलेटरवर येणार नाही, तुम्हाला करून पाहावं लागेल तसं मॅथमॅटिक्सच्या नियमानुसार. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम. डिटरमाइन the moment of inertia of a right angled triangle having base 60 mm and height 90 mm about its vertical side. पुन्हा हे पॅरलल ॲक्सिस थिअरमचाच प्रॉब्लेम आहे. हा एक ट्रँगल दाखवलेला आहे, राईट अँगल ट्रँगल पहा. याचा बेस आहे 60 mm आणि हाईट दिलेली आहे 90 mm. सो दिस इज वर्टिकल साइड and this is base. हा 60 mm आहे. राईट अँगल ट्रँगल असल्यामुळे हे डिस्टन्स b/3 येईल. b 60 आहे तर b/3 म्हणजे हा 20 येईल आणि इकडचं हे अंतर पाहिजे, काम नाही आहे त्याचं, हे 40 येईल इकडचं. तर व्हर्टिकलही दाखवलेले आहेत पण त्याचं काम नाही आहे, कारण की आपल्याला व्हर्टिकल साईडवर पाहिजे, म्हणजे या रेड लाईन दाखवली आहे पहा, त्या ॲक्सिसवर मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे आहे, व्ही ॲक्सिसवर. आपल्याला आय वाय त्याचा माहीत आहे ऑलरेडी. आय वाय इज डी बी क्यूब डिवायडेड बाय 36. पहा इथे लिहिलं आहे, सॉरी एच बी क्यूब. आय वाय इज इक्वल टू एच बी क्यूब अपॉन 36. सेंट्रॉइडल वाय ॲक्सिसवरचा मुवमेंट ऑफ इनर्शिया एच बी क्यूब डिवायडेड बाय 36. सो इट इज 90 इंटू 60 क्यूब डिवायडेड बाय 36. 540 इंटू 10 टू द पॉवर 3 mm टू द पॉवर 4. नाव युजिंग पॅरलल ॲक्सिस थिअरम हा दुसरा लिहिला होता आपण तिथं स्टेटमेंट, त्याप्रमाणे आय एन इज इक्वल टू आय वाय प्लस ए एच वन स्क्वेअर, वेअर एच वन इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स
बिटवीन y ॲक्सिस अँड v ॲक्सिस, या दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स. फिगरमध्ये पहा, दिस इज द व्हॅल्यू ऑफ h1. ही व्हर्टिकल ब्लॅक y ॲक्सिस आहे आणि ही रेड v ॲक्सिस आहे. आपल्याला y ॲक्सिसवरून v ॲक्सिसवर ट्रान्सफर करायचं आहे. सो दिस h1 इज b/3. सो using iv is equal to iy plus ah1 square. iy आपण ऑलरेडी काढलेला आहे 540 into 10 to the power 3 plus area of triangle, area of triangle 60 multiplied by 90 divided by 2. ट्रँगलचा एरिया हाफ बेस इंटू हाईट. आठवत नसेल तर लिहून घ्या. ट्रँगलचा एरिया हाफ बेस इंटू हाईट त्याप्रमाणे घेतला आहे. हा हाफ इंटू बेस इंटू हाईट मल्टिप्लाइड बाय b/3 म्हणजे h1ची व्हॅल्यू. तुम्ही डायरेक्ट इथे पहिले 20 काढून घेतली तर इथं डायरेक्ट 20 लिहिता येईल तुम्हाला. 60 डिवायडेड बाय 3 ब्रॅकेट स्क्वेअर. असंच्या असं कॅल्क्युलेटरवर हे टाईप करा. यू विल गेट द आन्सर 1.62 इंटू 10 to the power 6 mm to the power 4. याचा सुद्धा रेडीमेड फॉर्म्युला आहे आय व्हीचा. तो येईल तुमचा hb³ डिवायडेड बाय 12. hb³ लिहून घ्या. hb³ डिवायडेड बाय 12. आय v इज इक्वल टू hb³ डिवायडेड बाय 12. या फॉर्म्युल्याने काढलं तरी एवढंच उत्तर यायला पाहिजे. 1.62 इंटू 10 to the power 6 mm to the power 4. hb³ डिवायडेड बाय 12. एका स्टेपमध्ये सुद्धा उत्तर काढता येते, पण हे फॉर्म्युले किती लक्षात ठेवणार, त्यामुळे बेसिक लक्षात ठेवायचं. पॅरलल ॲक्सिस थिअरम फॉर्म्युले जास्त डोक्याला त्रास नाही द्यायचा. ओके. नेक्स्ट, सर्कल, moment of inertia circle about tangent. Find moment of inertia of a solid circular section having diameter 100 mm about its tangent. आता Ix चा फॉर्म्युला आपल्या जवळ आहे. Ix काढायचा आणि त्याला इथून इथं ट्रान्सफर करायचं, म्हणजे 50 mm वर ट्रान्सफर करावं लागेल तुम्हाला. डायमीटर 100 आहे म्हणजे ही रेडियस येईल 50 mm परपेंडिक्युलर डिस्टन्स h व्हॅल्यू. So for circular section Ix हा फॉर्म्युला आपण पाहिला आहे पाय d to the power 4 डिवायडेड बाय 64. डायमीटरची व्हॅल्यू टाका त्याच्यात. पाय इंटू 100 to the power 4 डिवायडेड बाय 64. सो यू गेट 4.91 इंटू 10 to the power 6 mm to the power 4. हा मिळाला तुम्हाला Ix. आता याच्यावरून it काढायचा आहे, टँजंटवरचा मोमेंट ऑफ इनर्शिया. सो युजिंग पॅरलल ॲक्सिस थिअरम Im इज इक्वल टू Ix प्लस ah². सो इट इज it अबाउट टँजंट. या ॲक्सिसला मी नाव दिलं t. I टँजंट इज इक्वल टू 4.91 इंटू 10 to the power 6 Ixची व्हॅल्यू प्लस सर्कलचा एरिया पाय d² डिवायडेड बाय 4. पाय इंटू 100² डिवायडेड बाय 4 हा झाला सर्कलचा एरिया मल्टिप्लाइड बाय 50² h. हे तुम्हाला सांगितलं मी आत्ता. दिस इज 50 हाफ ऑफ 100. दिस डिस्टन्स इज 50. सो 50². सो इट कम्स आउट टू 24.54 into 10 to the power 6 mm to the power 4. Now this channel section, similar problem आहेत. Determine the moment of inertia of C section about its bottom edge. बाकी डायमेन्शन तेच आहे, आपण आत्ताच पाहिलेले आहेत हे.
हा प्रॉब्लेमही सॉल्व केला आहे, याचा आय एक्स आपण काढलेला आहे. सो आय एक्स हा 49.86 इंटू 10⁶ ऑलरेडी आपण पाहिलेला आहे. आता फक्त या एक्स ॲक्सिसवरून या बेस ॲक्सिसवर ट्रान्सफर करायचं आहे युजिंग पॅरलल ॲक्सिस थिअरम. So using Im is equal to Ix plus AH square, IB is equal to about base 49.86 into 10⁶ म्हणजे Ix ची व्हॅल्यू प्लस आता हा एरिया घ्यायचा आहे. पहा एरिया काय आहे, दोन फ्लेंजेसचा एरिया 2 इंटू 160 इंटू 12. ह्या दोन टॉप फ्लेंज आणि ही बॉटम फ्लेंज दोन्ही सारख्याच आहे. 160 मल्टिप्लाइड बाय 12 हा झाला एका फ्लेंजचा एरिया, तसाच तेवढाच येईल दुसऱ्या फ्लेंजचा एरिया, म्हणून 2 इंटू 160 इंटू 12 प्लस हा वेबचा एरिया, मधातली जी व्हर्टिकल रेक्टँगल आहे 10 इंटू 200. हा झाला कंप्लीट चॅनलचा एरिया, कारण की आपल्याला चॅनलचा मोमेंट ऑफ इनर्शिया ट्रान्सफर करायचा आहे, म्हणून पूर्ण चॅनलचा एरिया घ्यायला पाहिजे. नुसता वेबचा किंवा असा फ्लेंजचा चालत नाही, सगळा कंप्लीट एरिया मल्टिप्लाइड बाय एच स्क्वेअर. ही एक्स ॲक्सिस आणि ही बेस ॲक्सिस, हा 224 आहे पूर्ण, तर त्याचा अर्धा येईल, कारण की सिमेट्रिकल सेक्शन आहे. अबाउट एक्स ॲक्सिस इट इज सिमेट्रिकल. सो दिस कम्स आउट टू, दिस डिस्टन्स इज 112 mm, हाफ ऑफ 224. सो एचची व्हॅल्यू झाली 224/2 ब्रॅकेट स्क्वेअर एच स्क्वेअर. सो इट कम्स आउट टू 123.12 इंटू 10⁶ mm टू द पॉवर 4. मला वाटते पॅरलल ॲक्सिस थिअरम कसा वापरला बहुतेक लक्षात आलं असेल, आणि ज्यांनी प्रॉब्लेम सॉल्व केले असेल त्यांचे उत्तरं पण टॅली झाले असेल. So these are the solutions of the homework problems.